लाडकी बहीण योजनेचे पैसे 26 जानेवारीपूर्वी मिळणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं आदिती तटकरे म्हणाले। आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात, जानेवारीचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात। लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी, योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 25 जानेवारी रविवार 100% गोड सुद्धा होतच आहे, कारण पात्र बहिणींची जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। अखेर लाडक्या बहिणींना भरपूर दिवसानंतर दिलासा सुद्धा मिळत आहे। बघा, भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी जानेवारी हप्त्याची वाट पाहत होते, तर त्या सर्व लाडक्या बहिणींची अखेर जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1 ते डिसेंबर, 1 जानेवारी 2 जानेवारी या 3 दिवसांमध्ये आलेला आहे। यासोबतच तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता 13 जानेवारी 14 जानेवारी या 2 दिवसांमध्ये आलेला आहे। आता तुमचे जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींना हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींचे मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट राहिलेले असतील, मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, त्या लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आलेले आहे। म्हणजे 181 नंबरच्या माध्यमातून तुमचे मागील सर्व हप्ते तुम्हाला मिळणार आहेत। तर कशा पद्धतीने तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे मिळवायचे आहेत, नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळालेले नसतील तर ते पैसे कसे मिळवायचे आहेत त्याची माहिती सुद्धा देणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, जानेवारी महिन्याचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये या ठिकाणी सर्वात अगोदर विस्तार होत आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसेल, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीला नसेल, यासोबतच तुमचं वय 65 वर्षांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होईल। बघा लाडक्या बहिणींनो, प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो। त्यामुळे आता जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील जानेवारी हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। अखेर सर्व लाडक्या बहिणींना भरपूर दिवसानंतर दिलासा सुद्धा मिळत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, पाहायला गेलं तर भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले आहेत। आता जानेवारी हप्त्याचे पैसे सुद्धा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर जानेवारी महिन्याचा हप्ता, यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे, अजून एका लाभांतर्गत पैसे विस्तार होणार आहे। त्यामुळे जर लाडक्या बहिणींनो तुम्हाला वाटत असेल आपल्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता आला पाहिजे, गॅस कनेक्शनचे पैसे मिळाले पाहिजेत आणि अजून एका लाभांतर्गत आपल्याला पैसे मिळाले पाहिजेत, आपले मागील हप्त्यांचे पैसे जे पण काय अर्धवट राहिलेले आहेत ते सर्व हप्ते मिळालेले पाहिजेत, त्यासोबत चालू हप्ता मिळाला पाहिजे, तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा सुद्धा होऊन जातील। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर मागच्या 4 ते 5 दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या होत्या। अखेर त्या हालचालींना यश आल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अखेर लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका होणार आहेत। तर या निवडणुकीच्या अगोदर आचारसंहिता लागू असते। या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नाही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आचारसंहितेच्या अगोदर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार होते, तर त्याची सुरुवात या ठिकाणी होत आहे। लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची जानेवारी
हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे, परंतु ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे अद्याप मिळालेले नव्हते त्या लाडक्या बहिणींनी आज ताबडतोब एक काम केलं, तर त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये आणि लगेच जानेवारीचे 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये विस्तार होतील. परंतु ज्या लाडक्या बहिणी महत्त्वाचं काम करणार नाही त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे येणार नाहीत, यासोबत जानेवारी हप्त्याचे पैसे सुद्धा येणार नाहीत. परंतु ज्या लाडक्या बहिणी महत्त्वाचं काम करतील त्यांना सर्व मागील हप्त्यांचे पैसे, नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आणि चलत जानेवारीचे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. तर एकंदरीत लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर विस्तार केला जाणार आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो. यासोबत लाडक्या बहिणींना तुमच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस केली जात होते की दादा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेले होते, तर या अन्नपूर्णा योजनेचे पैसे अद्याप आमच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत, मग आम्हाला जानेवारीच्या हप्त्यासोबत या गॅस कनेक्शनचे पैसे वितरित होतील का? तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती त्यावेळेसच ही योजना सुरू करण्यात आलेली होती. अद्याप कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नाहीत, परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर नवीन वर्ष आता सुरू झालेलं आहे. नवीन वर्षाच्या निमित्तानं आणि लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी पुढे निवडणुका येत आहे, त्या पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे, लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता, एकंदरीत बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा याच्या माध्यमातून संपवली जात आहे. बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा तुफान बातम्या व्हायरल झालेल्या होत्या. तुम्ही सुद्धा सोशल मीडियावरती बातम्या पाहिलेल्या असतील, परंतु अशा बातम्या पाहायची आता गरज भासणार नाही. अखेर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे. लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज भासणार नाही. काटाकाट बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना एक गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायची आहे की ज्या लाडक्या बहिणी अपात्र असतील, म्हणजे ज्या लाडक्या बहिणी नियमांच्या बाहेर असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत, कारण ही लाडकी बहीण योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या पोषणासाठी सुरू करण्यात आलेले राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. त्यामुळे राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतील त्याच बहिणींना पैसे येतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी अपात्र असतील आणि तरी पण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पात्र असतील तरच बहिणींना पैसे येतील. बघा लाडक्या बहिणींना अगोदर 2024 मध्ये जुन्या पात्रता लावण्यात आलेल्या होत्या, परंतु आता 2025 संपून गेलं, 24 संपून गेलेला आहे, आता 2026 सुरू आहे. तर या 2026 मध्ये सुद्धा काही महत्त्वाच्या पात्रता नवीन लागू करण्यात आलेल्या आहेत. जुन्या पात्रता आहेत यासोबत नवीन पात्रता लागू होत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या ज्या लाडक्या बहिणी जुन्या पात्रतांमध्ये आणि नवीन पात्रतांमध्ये पात्र ठरत असतील त्याच लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणी जुन्या पात्रतांमध्ये आणि नवीन पात्रतांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे येणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्हाला जिल्ह्यांची बँकांची यादी वाचून दाखवणार आहे, परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही आनंदाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत. राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना या आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारने विधानसभेच्या अगोदर हे लाडकी बहीण योजना सुरू केलेली होते. या लाडकी बहीण योजनेमध्ये अगोदर 2 कोटींपेक्षा अधिक लाडकी बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले होते, परंतु कालांतराने या योजनेमध्ये छाननी आली, कालांतराने योजनेमध्ये केवायसी आलेली होती. तर या केवायसी मुळे राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र ठरलेले आहेत, परंतु याच्यामध्ये काही पात्र बहिणी होत्या त्यांचे अर्ज सुद्धा या केवायसी मुळे अपात्र ठरलेले आहेत. जर लाडक्या बहिणींनो तुम्ही पात्र असाल आणि तुमचा अर्ज केवायसी मुळे अपात्र झालेला असेल तर तुम्ही ताबडतोब हा अर्ज भरून द्यायचा आहे, जेणेकरून तुमचे मागील हप्त्यांचे पैसे, चालू हप्त्याचे पैसे, पुढील हप्त्यांचे पैसे सुरू राहतील. अन्यथा जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं, जर तुम्ही हा फॉर्म भरून नाही दिला तर तुम्हाला पैसे येणार नाहीत आणि तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत पाहायला गेलं तर तुमच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे, मागील हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे, अजून कोणत्या लाभांतर्गत पैसे वितरित केले जाणार आहेत तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो. परंतु लाडक्या बहिणींनो सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. बघा या लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी ची प्रोसेस सुरू होते, म्हणजेच 19 नोव्हेंबर 2025 ही केवायसी ची शेवटची तारीख ठेवण्यात आलेली होते, परंतु 19 नोव्हेंबर 2025 पर्यंत राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींची केवायसी शिल्लक राहिलेली होती. त्यामुळे 31 डिसेंबर 2025 ही परत एकदा केवायसी ची तारीख वाढवून देण्यात आलेली होती. 31 डिसेंबर पर्यंत केवायसी करणं अनिवार्य होता. भरपूर लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबरच्या अगोदर केवायसी केलेले आहे. भरपूर लाडक्या बहिणींची केवायसी सक्सेसफुल झाली, तरी पण त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे
आलेल्या नाहीत. काही लाडक्या बहिणींकडून केवायसी करताना चुका झालेल्या आहेत, चुकीचा पर्याय निवडलेला आहे. काही लाडक्या बहिणींची केवायसी अर्धवट झालेली आहे. जर तुमचे केवायसी अर्धवट झालेले असेल, नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नसतील, तुमच्याकडून काही चुकीचा पर्याय निवडलेला असेल तर तुम्हाला आता एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. यासोबत हेल्पलाईन क्रमांकावरती सुद्धा संपर्क करावा लागणार आहे. आता हा फॉर्म कुठे भरायचा आहे, कसा भरायचा आहे, कधीपर्यंत भरायचा आहे, हा जो हेल्पलाईन क्रमांक देण्यात आलेला आहे तर तो क्रमांक कोणता आहे, कुठे फोन लागतो, यावरती काय बोलायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील आणि जानेवारी हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये एकंदरीत हस्तांतर केला जाणार आहे त्याविषयी माहिती सुद्धा देऊन टाकतो. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुम्हाला सुद्धा जानेवारीचे 1500 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ फक्त पाहत चला. आता बघा लाडकी बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर बघा उद्या 26 जानेवारी आहे. त्या पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी लाडक्या बहिणींची जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा संबोधली जाऊ शकते. एकंदरीत पाहायला गेलं तर बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो. परंतु जर विचार करायला गेला तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता हा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला नव्हता. डिसेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला नव्हता. त्यामुळे आता जानेवारीचा हप्ता कशामुळे शेवटच्या आठवड्यामध्ये येईल असा प्रश्न सुद्धा उपस्थित होऊ शकतो. परंतु लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर बघा राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी या स्वराज्य स्थानिक संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या अगोदर हस्तांतर केला जाईल अशा तुफान बातम्या व्हायरल झालेल्या होत्या. त्यातच सर्वात मोठी ठरलेली बातमी म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा या स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर जानेवारीचा हप्ता हस्तांतर केला जाईल. एकंदरीत लाडक्या बहिणींना त्यांच्या योजनेचे पैसे मिळतील आणि याचा फायदा सरकारला कुठेतरी होईल असं सुद्धा काही ठिकाणी बोललं जात होतं. एकंदरीत पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका होणार आहेत. आता या निवडणुका महानगरपालिकेप्रमाणे होणार आहेत. बघा महानगरपालिकेच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता हस्तांतर करण्यात आलेला होता. एकंदरीत पाहायला गेलं तर 15 जानेवारी 2026 पासून महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या. तर या निवडणुकीच्या अगोदर 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत होते. तर तुमच्या खात्यामध्ये 13 जानेवारी 14 जानेवारी या 2 दिवसांमध्ये डिसेंबरचे 1500 रुपये सोडलेले होते. त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींनो आता जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार अशा बातम्या व्हायरल होत्या. त्यातच आता एक महत्त्वाची अपडेट आलेले आहे. आता या अपडेटच्या माध्यमातून खात्रीशीर तुम्हाला माहिती देता येऊ शकते. त्यामुळे लाडक्या बहिणींनो पुढचा हा व्हिडिओ पाहत चला. आता बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे. जी काही महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे ते अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो भरपूर लाडक्या बहिणींना वाटत होतं की लाडकी बहीण योजना बंद होणार. परंतु लाडक्या बहिणींनो काल एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील गोरगरीब बहिणींना या लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळत राहणार आहे. जशी शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, यासोबत पीक विमा, अतिवृष्टी, कर्जमाफी अशा ज्या 4 ते 5 योजना शेतकरी बांधवांसाठी आहेत. यासोबत राज्यातील अपंग असणारे, निराधार असणारे त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावण बाळ योजना आहे, वृद्धकाळ पेन्शन योजना आहे. अशा ज्या योजना आहेत त्याच पद्धतीने आता राज्यातील महिलांसाठी फक्त एकच योजना सुरू आहे. त्यामुळे महिलांची योजना कधीच बंद होणार नाही. जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, अर्थमंत्री जोपर्यंत अजितदादा असतील आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम असतील तोपर्यंत ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे. एकंदरीत पाहायला गेला तर राज्याच्या राजकारणामध्ये कधी पण काय होऊ शकता. जशी मुंबई धावपळ असते तशीच राजकारणामध्ये धावपळ असते. मुंबईचं राजकारण कसं बदलत असतं त्याच पद्धतीने या राजकारणामध्ये सुद्धा मोठ्या हालचाली सुरू असतात. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपल्याला राजकारणामध्ये पडायचं नाही. परंतु लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा जो 19वा हप्ता आहे तर तो 19 हप्ता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये, कशा पद्धतीने वितरित केला जाणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतो. परंतु लाडक्या बहिणींनो 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित होणार नाही. आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळाले नसतील, त्यांना पैसे मिळवायचे असतील तर त्यांनी काय काय करायचं आहे त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. बघा लाडकी बहिणींना या राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या पद्धतीचे घोटाळे समोर आलेले आहेत. आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये हे घोटाळे कसे झालेले होते. तर बघा लाडकी बहिणींना ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले होते त्यावेळेस सरसकट सर्व महिलांनी अर्ज केलेले होते आणि सर्व महिलांना गॅरंटी होते की सर्वांना पैसे येणार आणि तशाच पद्धतीने मोजक्या बहिणींचे अर्ज
अपात्र ठरले, परंतु जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर पैसे आलेले होते. म्हणजेच एकंदरीत पाहायला गेलं तर त्यावेळेस सरकारकडे जास्त फॅसिलिटी नव्हते, त्यावेळेस काय जास्त पात्रता तपासण्यात येत नव्हत्या. सरसकट लाभ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला होता, पात्रता सुद्धा जास्त तपासली जात नव्हते. परंतु कालांतराने काय झालं की लाडक्या बहिणींची संख्या वाढलेली होती आणि सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार पाहायला मिळत होता. कारण राज्यामध्ये विविध योजना सुरू आहेत, त्या सर्व योजनांचे पैसे हे सरकारला द्यावं लागत असतात आणि त्यातच नवीन योजना होते आणि या नवीन योजनेमध्ये जास्त लाभार्थ्यांची संख्या होती. त्यामुळे एका महिन्याचा जो हप्ता वितरित करायचा असला सरासरी 3600 कोटींचा निधी सरासरी एका हप्त्याच्या आसपास लागू शकतो. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून परत एकदा निर्णय घेण्यात आला की या योजनेमध्ये ज्या लाडके बहिणी पात्र असतील त्यांनाच फक्त पैसे वाटप करा, परंतु ज्या लाडके बहिणी अपात्र असतील केवायसी नंतर ज्या बहिणी अपात्र ठरतील त्यांना पैसे सोडायचे नाहीत. आणि सरकारने तसा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे लाडके बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यातील भरपूर लाडके बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नाही. तर त्याचं मुख्य कारण म्हणजे लाडक्या बहिणींना सरकारने केवायसी राबवलेली होती. या केवायसीच्या दरम्यान भरपूर बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी अपात्र नसतील, ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील त्या लाडक्या बहिणींचा अर्ज अपात्र ठरलेला असेल तर त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे. या संधीचं सोनं 100% करायचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा 19 हप्ता ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या बँकांमध्ये ज्या बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढचे 2 मिनिटं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे पुढचे 2 मिनिटं आवर्जून हा व्हिडिओ पाहत सुद्धा राहायचा आहे. तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये जी पण काय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होती तर या योजनेच्या माध्यमातून वर्षाला 3 गॅस देण्याचं वचन सरकारने केलेलं होतं. परंतु गॅस कनेक्शनचे पैसे अद्याप कोणाच्याही खात्यामध्ये आलेले नाहीत अशीच माहिती या ठिकाणी मिळत आहे. परंतु लाडक्या बहिणींना या गॅस कनेक्शनचे पैसे तुमच्या खात्यामध्ये या जानेवारी हप्त्यासोबत येतील का हा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे. कारण नवीन वर्षाच्या निमित्तानं नवीन मोठमोठे बदल होत असतात आणि या नवीन वर्षाच्या निमित्तानं सरकार सुद्धा पैसे सोडत असतात. त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना वाटत आहे की आमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे वितरित होतील का. कारण लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस करत आहेत, लाडक्या बहिणींकडून मोठ्या पद्धतीने मागणी सुद्धा केली जात आहे. तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहे. तर त्या सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे कारण त्यांच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे, जानेवारी हप्त्याचे पैसे, या दोन्ही हप्त्यांचे दोन्ही लाभांचे पैसे एकत्रितपणे वितरित होतील अशा बातम्या फिरत आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो खरंच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे आणि जानेवारीचा हप्ता हा सोबत वितरित केला जाणार आहे का त्याविषयी माहिती देतो. बघा लाडक्या बहिणींनो सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर तुम्ही महत्त्वाची 5 कामे केलेली असायला पाहिजेत. तुम्ही 5 पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत, 5 नियमांमध्ये बसायला पाहिजेत. जर तुम्ही हे महत्त्वाची 5 कामे केलेली असतील, 5 नियमांमध्ये 5 पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता या ठिकाणी 100% वितरित होईल. परंतु जर तुम्ही 5 कामे केले नसतील, 5 नियमांमध्ये 5 पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत तुम्हाला 5 कामे लगेच सांगतो. बघा लाडक्या बहिणींना या लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा तुमच्या आधार नंबरच्या माध्यमातून तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर होत असतो. बघा आपला आधार कार्डचा 12 अंकी जो नंबर असतो त्या नंबरला आपल्या बँक खात्याचा नंबर लिंक असतो. म्हणजेच याला आपण डीबीटी म्हणत असतो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. या स्कीमच्या माध्यमातून हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये सोडले जात असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाचं पहिलं जे काम करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक आहे का हे तुम्हाला तपासायचं आहे. जर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे येणार आहेत. यानंतर जे दुसरं काम करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे सध्याच्या स्थितीला तुमचा अर्ज पात्र आहे का हे पाहायचं आहे. जर तुमच्या मोबाईलवरती रिजेक्टेड म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्हाला तात्काळ एक फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. यानंतर लाडक्या बहिणींनो तिसरं जे काम करायचं आहे तर ते तिसरं काम म्हणजे आपलं आधार कार्ड अपडेट केलेलं आहे का, त्या आधार कार्डवरील आपला फोटो असेल, नाव असेल, पत्ता असेल, जन्मतारीख असेल, या सर्व गोष्टी दुरुस्ती केलेल्या आहेत का हे तपासायचं आहे. यानंतर चौथं काम म्हणजे आपलं पॅन कार्ड आपल्या आधार कार्ड सोबत, आपला आधार कार्ड आपल्या मोबाईल नंबर सोबत, आपल्या बँक खाता आपल्या मोबाईल नंबर सोबत, अशा पद्धतीने सर्व गोष्टी लिंक केलेल्या आहेत का हे तपासायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं शेवटचं म्हणजेच लाडक्या बहिणींनो 5वं जे काम करायचं आहे तर ते 5वं काम म्हणजे तुम्हाला जर नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नसतील तर तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म अचूक पद्धतीने भरा जेणेकरून पैसे येतील. अपात्र अर्ज होणार नाही. तर तो फॉर्म कसा कुठे भरायचा आहे त्याविषयी सुद्धा माहिती देत
येतच आहे. परंतु लाडक्या बहिणींना पात्रता लक्षात घ्या. बघा लाडक्या बहिणींनो, ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले होते त्यावेळेसच याच पात्रता लावण्यात आलेल्या होत्या. उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर बहिणींकडे 4 चाकी गाडी नसावी, उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असायला पाहिजे, बहीण महाराष्ट्र राज्याची रहिवासी असायला पाहिजे. अशा पद्धतीने जुन्याच पात्रता होत्या. जर तुम्ही या जुन्या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला पैसे मिळतील, परंतु जर तुम्ही जुन्या पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा पात्रता सांगितली. आता बघा लाडक्या बहिणींनो, पुणे जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे. परभणी, बीड, अकोला, वाशिम, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, धुळे जिल्हा असेल, नंदुरबार जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, जळगाव असेल, अशा पद्धतीने 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांमध्ये जानेवारीचा हप्ता हा 100% विस्तार होईल. नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे सुद्धा बहिणींना मिळतील. आता बघा लाडक्या बहिणींनो, SBI बँक, पोस्ट बँक म्हणजेच सरकारी, सहकारी, खाजगी सर्व बँकेमध्ये पैसे येतील. फक्त त्या बँकेला आधार कार्ड लिंक होत असायला पाहिजे. बघा लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला सोशल मीडियावरती बातम्या फिरत आहेत आणि सूत्रांकडून माहिती मिळत आहे. बघा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये विस्तार होणार आहेत. त्यामुळे लाडकी बहिणींनो, या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे येईल. परंतु ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नसतील त्यांना एक फॉर्म भरावा लागणार आहे. तो फॉर्म कसा भरायचा आहे